बघा मीडियावाले बघा, दाखवा समजाय जनतेला हा की मंत्री साहेब पोलिसांचं देखील ऐकत नाहीत. हा साहेब, विनंती कसली करताय तुम्ही? हा गुन्हेगार यो गुन्हेगारच असतो, अटक करायचे असते आणि घेऊन चला आता. जोवर गुन्हा सिद्ध होत नाही ना तोवर कुणालाही गुन्हेगार म्हणण्याचा अधिकार दिला नाहीये तुम्हाला. त्यासाठी कायदा आणि न्याय व्यवस्था आहे. पुरावे टाका, गुन्हा सिद्ध करा आणि मग आरोप करा. हे बघा, आवाज वाढवून ना सत्य बदलत नसतं. खरं तर यांना बेड्या घालून यायला पाहिजे, पण मंत्री असल्यानं पोलिसांना यांच्यावरती काही जबरदस्ती करता येणार नाही. आता मी सांगतो ना तुम्हाला इथं काय होणार आहे ते. सांगू का? मंत्री साहेब त्यांच्या पॉवरचा वापर करणार, इथून सगळी सूत्र हलवणार आणि आपण स्वतः कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करणार. हे असे राजकारणी राजकारणात असल्यावरती काय अपेक्षा ठेवणार? लोकांची फसवणूकच होणार ना. मला सांगा, ही जागा कोणाला मिळायला पाहिजे होती? तर एका गोरगरबी विद्यार्थ्याला, होतकरू विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे होती. पण मिळाली कुणाला? मंत्री साहेबांच्या लेखीला. हा बरं सांगा, हे सगळं कोणासाठी करतोय मी? तुमच्यासाठी करतोय की नाही? तुमच्यासाठी जा विचारतो की नाही? मग आता तुम्ही समजेजण कुणाच्या बाजूने उभं राहणार? सांगा की, माझ्या बाजूने उभं राहणार की नाही? उभं राहायला पाहिजे तुम्ही आमच्या बाजूनं. हो पाटील साहेब, जरा थांबा. आपण बसून बोलूया. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काही गैरसमज झालेला नाही बरं का आमचा. काही गैरसमज झालेला नाही. आम्ही बरोबर करेक्ट बोलतोय. बघा, दूध का दूध आणि पाणीचं पाणी होणार आहे आता. अहो फ्रॉड केला ह्यांनी. पाटील साहेब, ए बघ शुभू, अजिबात बोलायचं नाही. तू अजिबात बोलायचं नाही. पाटील साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती आहे साहेब असलं काहीच नाही करणार. हे बघ, मला समजा ठाऊक आहे. साहेबांनी मोठा फ्रॉड केलाय, त्यांना अटक झालीच पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. कळलं का तुला? आरोप करणं तुमचा पेशाच आहे, पण जोपर्यंत पुरावा देत नाही ना तोपर्यंत मी तुमच्याबरोबर येणार नाही. पुरावा पाहिजे तुम्हाला? देतो की पुरावा. सावंके फाईल द्या. यो मिनिस्टर साहेबांच्या लेखीचा पेपर, फिजिक्सचा. केमिस्ट्रीच्या जागी फिजिक्सचा पेपर. सरांची झोप झाली नाही वाटतं. या नापास झाली तुमची लेख. बघा या. काय मॅडी, मजा येते ना? यस मॉम, कमालच केली तू. आत्ता तर नाटक सुरू झालंय, अजून दुसरा अंक बाकी आहे. हा तुझा पेपर आहे? काय विचारतोय मी? हा तुझा पेपर आहे? हे अक्षर तुझं आहे? बोल. हो. काय नाही साहेब, तुमच्या वोट बँकेत मतांचा आकडा बी मोठा असेल, पण तुमच्या लेखीला पेपरात पास होण्या इतपत बी आकडा मिळाला नाही. आणा इकडे. बघा मीडियावाले, बघा मंत्री साहेबांच्या पोरीचा फिजिक्सचा पेपर आहे ना. हे बघा, समधी पानं कोरी आहेत. अहो त्यांनीच आता मान्य केलंय की तरी बी मंत्री साहेबांची लेख पास झाली. याचा अर्थ असा आहे की मंत्री साहेबांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. यो तुमच्या इज्जतीचा प्रश्न होता म्हणून मी समज केलं नाही का? मिनिस्टर साहेब, प्लीज उत्तर द्या. हे खरं आहे ना?
तुम्हीच हे केलं ना? स्वच्छ प्रतिमा म्हणून तुमचं नाव पुढे असतं, मग तुम्ही हे का केलं? बस, मी पुन्हा सांगतोय, मी एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाहीये. आणि हे सगळं करायचं असतं ना तर या आधीच केलं असतं. लेकीच्या हट्टापुढे प्रत्येक बाप झुकतो साहेब. तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर असे आरोप करायची? माझ्या घरामध्ये पैसे देऊन पास होण्याचा कोणी विचारही करणार नाही, खात्री आहे मला. बाबांचा किती विश्वास आहे, पण मी पैसे घेऊन गेले होते हे बाबांना कळलं तर? राजे शिर्के साहेब, या प्रकरणात काय खरं आहे काय खोटं आहे हे समजा आम्ही शोधून काढू. बरं, तुमची लेक नापास असूनही पास कशी झाली याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? हा, उत्तर द्या की. हा, उत्तर द्या समदेसनी, सांगा. मला माहित नाही. या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. हा, राज्याच्या शिक्षण मंत्र्याने असं बेजबाबदारपणे बोलू नये, पटत नाही हो आम्हाला. तुम्हाला सांगतो, हे समजा असं बोलतायत ह्याने सगळं ठरवून केलेलं आहे, शब्द ह्याने घडून आणलेला आहे. तुम्हाला अजून एक पुरावा पाहिजे का? साहेब दाखवा बरं. माझ्या मुलीला पास करा, तुम्हाला हवी तेवढी रक्कम देतो मी. मी असं काहीही केलेलं नाहीये आणि पैसे तर त्याहून दिले नाहीये. साहेब, हा बनावटी प्रकार वाटतोय. भैया साहेब, असं काही करणं शक्यच नाहीये. होय साहेब, आमचे साहेब असला विचार बी करणार नाहीत. हा आवाज तर ए मोडमध्ये पण करू शकतो. हा काही पुरावा नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. साहेब प्लीज आम्हाला सहकार्य करा, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतोय. पुराव्यांच्या सत्यतेबद्दल तुम्हाला जर काय म्हणायचंच असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमचं मत मांडू शकता, पण आता तरी तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागलं. साहेब प्लीज चला. नाही नाही, बाबा कुठे येणार नाही. तुम्ही असं त्यांना कुठे नेऊ नाही शकत. काका कळ ना काहीतरी. बाबा कुठे येणार नाही तुमच्या बरोबर. याला काय मी चौकशीसाठी यायला तयार आहे. साहेब, माझ्या भावानी खरंच असं काही केलं नाही हो. दुसऱ्या कोणीतरी त्याच्या नावावर केलं असेल कदाचित. अरे पण नंदाक्का, भैयाचा वापर करून कोण असं काहीतरी करेल? पास कोण झालंय? श्रावणी ना? मॅडी, बघतेस ना, आत्ता नाटकाचा दुसरा अंक सुरू होतोय. बाप आणि लेकीला एकमेकांपासून दूर करण्याचा डाव. अंगाशी आता कसं बोललात? हे समज या श्रावणीनेच केलेलं आहे. हा, नाही, हिला बी गरज होती ना, बापामुळं नापासचं पास करण्याचा ऍक्सेस होता हिच्याकडं. हा, बरोबर आहे. काही काय बोलताय तुम्ही? माझ्याकडे ऍक्सेस होता माझ्या बाबांमुळे असं म्हणणे तुमचं? हो, पण माझा फिजिक्सचा पेपर तर तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे तो मिळवण्याचा ऍक्सेस कुठून आला?